तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या नवीन कथेला. दापोलीजवळील उगतवाडी येथे निलेश दत्ताराम बाकर हा आपली बायको नेहा आणि 2 मुलांसह राहत होता. त्याची घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्याने तो मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याची बायको नेहा एका लॉजवर काम करत होती. परिस्थिती गरिबीची असल्याने काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. या परिस्थितीमुळे तिला चांगलीच ओढाताण होत होती. यातून सुटका करण्यासाठी कमाई वाढवून व बचत करून काही करणे आवश्यक होते. पण निलेशला दारू प्यायचे व्यसन लागले होते. दारूच्या नशेत त्याला सगळ्या गोष्टींचा विसर पडत होता. नेहमी चिंतेत राहण्यापेक्षा त्याला दारूच्या धुंदीतच राहण्याचा नाद लागला होता. परिणामी कामाकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. तो कायम दारूच्या नशेत राहत असल्यामुळे त्याचे संसाराकडे व बायको मुलांकडे लक्षही नव्हते. दारू प्यायच्या सवयीमुळे त्याच्या हाताला फारसं काय असं काम मिळत नव्हतं. मनात आलं तरच तो कामाला जात असे. त्याच्याकडे बहुतेकदा पैसे नसायचे. मग दारू प्यायची हुक्की आली की तो बायकोकडून पैसे घ्यायचा. तिने पैसे दिले नाही तर तो तिला मारहाण करत होता. त्याच्या या सवयीमुळे घरात नेहमी भांडणे होत असे. या रोज रोजच्या भांडणाला नेहा कंटाळली होती. तिला तिचा स्वतःचा नवराही समजून घेत नव्हता व तिची काळजी करत नव्हता. या सगळ्या कारणांमुळे ती एकटी पडली होती. तिला नेहमी असं वाटायचं की आपल्यावरही कोणतरी प्रेम करावं व आपली काळजी घेणारं असावं. याच दरम्यान तिची ओळख लॉजवर काम करत असताना मंगेश चिंचगर या तरुणाशी झाली होती. तो तिच्याशी आपुलकीने बोलत होता. हळूहळू दोघांमधील ओळख वाढत गेली. तिच्याजवळ जाण्याची तो एकही संधी सोडत नव्हता. या मोहात ती वाहत गेली. पतीच्या दुर्लक्षाने निराश असलेल्या नेहाला मंगेशमुळे एक आधार मिळाला होता आणि तिचा पाय घसरला. मंगेश हा तिच्या जीवनात आल्याने नवरा निलेशकडे ती लक्ष देत नव्हती. तो दारू पिऊन भांडण काढू लागला की त्याला प्रत्युत्तर करू लागली होती. त्यामुळे त्यांचे भांडण विकोपाला गेले होते. अलीकडच्या काही महिन्यात त्याला आपल्या बायकोचे बाहेर कुठल्या तरी पुरुषाबरोबर संबंध आहेत याची माहिती मिळाल्याने त्याचा रागाचा पारा वाढत गेला होता. आपली बायको कामाला जाते असे सांगून प्रियकराला भेटायला जाते, त्याच्याबरोबर लॉजमध्ये मजा मारते हे त्याला समजलं होतं. तो तिच्यावर बारकाईने लक्ष ठेवू लागला होता. एकदा दोनदा ती त्या लॉजवर काम करत होती. तिथे त्याने तिला मंगेशबरोबर हसताना पाहिले होते. ती त्याच्याबरोबर जास्त लगड करत असल्याने आणि बोलत असल्याने तो तिच्यावर ओरडला सुद्धा होता. परंतु त्याच्या ओरडण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता. उलट ती नवऱ्यासमोर जास्तच त्याच्याशी सलंगीने बोलत होती. याचा अर्थ काही निलेशने ओळखले होते. तो काम करत नसल्याने ती तिला जास्त भाव देत नव्हती. आता मात्र तिची प्रत्येक गरज प्रियकर मंगेश पूर्ण करू लागला होता. त्यामुळे तिने नवरा निलेश याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली होती. दुसरीकडे त्याची चर्चा ही उगतवाडी येथील लोकात होऊ लागली होती. नेहाचे मंगेशबरोबरचे प्रेमसंबंध हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती होते. त्यामुळे निलेशची आबरू इज्जत गेलेली होती. तो सतत दारूच्या अधीन झाला होता. सकाळपासून रात्रीपर्यंत तो दारूच्याच नशेत राहत होता. या संधीचा फायदा घेत नेहाने एका रात्री प्रियकर मंगेशला आपल्या घरी बोलवून घेतले होते. मध्यरात्री 1 ते 3च्या दरम्यान त्याला जाग आल्यावर आतील रूममधून त्याला आवाज येऊ लागला होता. त्या आवाजाच्या दिशेने जात त्याने दरवाजा उघडला आणि पाहिले असता नेहा आणि तिचा प्रियकर मंगेश हे दोघेही नको त्या अवस्थेत बेडवर सापडले होते. त्या दोघांनीही नग्न अवस्थेत बघून निलेशचे डोके सटकले होते. आपली बायको दुसऱ्या पुरुषासोबत आपल्याच घरात त्या अवस्थेत बघून तो ओरडतच आत गेला आणि त्या दोघांनी कसेबसे आपले कपडे सावरले. चिडलेला निलेश हा मंगेश याला मारहाण करू लागला. तेव्हा नेहाने त्याला घराबाहेर पळून जाण्यास मदत केली. त्याचवेळी रागाच्या भरात निलेशने नेहाला बेदम मारहाण केली. नवऱ्याला ती रंगेहात सापडली होती तरी तिने आपल्या प्रियकराचा नाद सोडला नव्हता. तिच्याबरोबरचे शरीरसंबंध तिने चालूच ठेवले होते. निलेशने तिला कामावर जाऊ नको म्हणून सांगितले होते, पण ती हटकूनच कामाला जात होती. हल्ली निलेशने तिला भांडणात एक तर तू मला सोड किंवा तुझ्या प्रियकराला सोड असे सांगितले होते. परंतु तिला नवऱ्यापेक्षा प्रियकरच हवा होता. आपल्या प्रेमसंबंधात नवरा निलेश याचा अडसर तिला वाटत होता. तिला प्रियकर मंगेशसोबतच राहायचे होते. म्हणून तिने मंगेशला सांगितलं की आपल्या मार्गातून निलेशला साफ करायला हवं. त्याला बाजूला कर नाहीतर मारून टाक. मलाही त्याचा कंटाळा आला आहे. तिच्यासाठी मंगेश काहीही करायला तयार होता. तो निलेशला कायमची संपवण्यास तयार झाला होता. नेहाने मंगेशला सांगितले की त्याला भरपूर दारू पास आणि दारूच्या नशेत त्याला मारून टाक आणि त्या रात्री माझ्यासोबत मजा करण्यासाठी ये. तिने असे सांगितल्याप्रमाणे दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळच्या सुमारास मंगेशने निलेशला फोन केला. आपल्या या प्रकरणातून मार्ग काढूया असे सांगत त्याने बाहेर बोलवले. निलेश बाहेर आल्यानंतर मंगेशने त्याला आपल्या गाडीमध्ये बसायला लावले. गाडीमध्ये बसून ते लोक हरणे बायपासला गेले. गाडीतच त्या दोघांनी दारू पिली. त्यावेळी मंगेशने त्याला भरपूर दारू पाजली. आपणही दारूच्या नशेत आहोत असे त्याने दाखवले.
नेहाचा विषय काढून मंगेशने तू नेहाला मारहाण का करतोस अशी विचारणा केली. ती माझी बायको आहे असे उत्तर निलेशने दिले. ती तुझी बायको आहे पण माझी कोण आहे तुला माहिती आहे का अशी विचारणा करत मंगेशने तिच्याविषयी अश्लील टिप्पणी केली. त्या गोष्टीवर निलेश चिडला होता. गाडीतच त्या दोघांची बाचाबाची सुरू झाली होती. दारूच्या नशेत असणाऱ्या निलेशच्या गळ्याभोवती त्याने दोरीचा फास टाकला आणि तो जोरात आवळला. त्याला त्याने ओरडण्याची संधी दिली नाही. त्याचा श्वास गुदमरला. त्यात त्याचा मृत्यू झाला. आपल्या हातून खून झाला आहे हे लक्षात येताच मंगेशने त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला. त्याचा मृतदेह आपल्या गाडीत तसाच ठेवून तो बायपासने पालगड पाटील वस्ती या रस्त्याने पुढे आला. त्याला वाटेत एक विहीर आहे हे माहिती होतं. त्या विहिरीजवळ तो आला. त्याने निलेशच्या मृतदेहाला गाडीतील लोखंडी पाट्याला बांधले. त्याचा मृतदेह विहिरीच्या तळाशी जावा असा विचार त्याने केल्यानंतर मृतदेह त्या विहिरीमध्ये टाकून दिला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो नेहाच्या घरी गेला. तो पहाटे तिथून निघून गेला. जाताना त्याने नेहाला सांगितले की तुझा नवरा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दे. असे सांगितल्यानंतर 14 जानेवारी 2025 रोजी नेहाने दापोली पोलीस स्टेशन गाठले. आपला नवरा निलेश हा दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी कामाला जातो असे सांगून घरातून निघून गेल्याचे आणि तोही अद्यापही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली होती. तिच्या तक्रारीनुसार निलेश भाकर याचा पोलीस शोध घेत असताना त्याचा मृतदेह पालगड पाटीलवाडीतील एका विहिरीत तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांच्या मदतीने निलेशचा मृतदेह बाहेर काढला. त्याच्या मृतदेहाला लोखंड पाटा बांधल्याने आणि त्याच्या गळ्यावर दोरीच्या खुणा असल्यामुळे पोलिसांना संशय आला. या घटनेची माहिती त्याची बायको नेहा आणि त्याच्या घरच्या लोकांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दापोली येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेची माहिती मयत निलेश याचा भाऊ दिलीश भाकर याच्याकडून घेतली. नेहा हिचे मंगेश याच्याशी विवाहबद्ध संबंध असून त्या दोघांनीच आपल्या भावाचा घात केला असावा अशी शंका त्याने व्यक्त केली होती. त्यानुसार पोलिसांनी नेहाला ताब्यात घेतले. तेव्हा ती ओढाओढीचे उत्तर देत होती. पोलिसांना त्या दिवशी आपण घरात नव्हतो तर कामावर गेलो होतो असे सांगितले. तिने कामावर गेलेली वेळ आणि लॉजवरून घरी येतानाची वेळ ही पोलिसांना खटकत होती. तसेच मयत निलेश हा दारू पिऊन आपल्याला मारहाण करतो, त्यामुळे तो कधी घरी येतो आणि कधी घरातून जातो याची आपण चौकशी करत नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले. अखेर महिला पोलिसांनी तिच्यावर दबाव टाकला. दबाव टाकताच तिने गुन्हा कबूल करत आपणच आपल्या प्रियकराला सांगून नवरा निलेशला मारून टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी निलेश दत्ताराम बागर वय वर्ष 35 याचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणी नेहा निलेश बागर वय 30 मंगेश घर वय 35 या दोघांच्या विरोधात कलम 103 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारे त्या दोघांची लफडी ही तुरुंगाआड गेली होती. अशा प्रकारे या गोष्टीचा इथे अंत होतो. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.